आता आम्ही चाललोय जेवण बनवायला. ह्या साईडला बघितलं तरी काजवे बघायला दिसणार. इथं होत बरं थोडंसं. पुष्पित बनकर पुढे. आज आम्ही दोघं नवरा बायको, आमचं बाळ, माझ्या दोन्ही भाच्या, माझा भाचा, माझा पुतण्या, दीदी, जिजू, आम्ही सगळे फॅमिली भंडारदऱ्याला काजवे पाहायला निघालो, जे की दरवर्षी आम्ही जातो. आणि इथे येताना ना रस्त्यात एक मळा लागतो जिथे खूप सारे करवंदाचे झाडं असतात आणि आम्ही तिथे थांबतो आणि ताजी ताजी करवंद खातो. आणि आजही आम्ही खाल्ली. आणि त्या क्षणी मला ना माझं पूर्ण बालपण आठवलं. आणि ते दरवर्षी अनुभवायला मी काजवे बघायला जाते आणि त्या निमित्तानं मला माझं बालपण पुन्हा जगायला भेटतं, जे की तुम्ही बघताय. मी किती खुश आहे. असतं ना, म्हणजे मार्केटमध्ये जेव्हा आपण पैसे देऊन फळं विकत घ्यायला जातो तेव्हा आपल्याला एखादं चाखून बघायला भेटतं आणि त्याच्याच हिशोबाने आपण बाकीची फळं घेतो. आणि मग जे नशिबात येईल, आंबट असू दे, कसंही असू दे, म्हणजे कडू असू दे, ते आपल्याला जे पदरात पडलंय ते खावंच लागतं, कारण आपण पैसे दिलेले असतात. पण मळ्यातलं बघा ना, म्हणजे आपल्याला थोडंसं नाही आवडलं की आपण झाड चेंज करतो. इथे जसं पाहिजे तसं करवंद खा. थोडंसं आंबट लागलं की झाड चेंज, थोडंसं आंबट लागलं की झाड चेंज. मन सोक्त करवंद खायला भेटतात. हाच तर फरक असतो शेतकऱ्याचा, मळ्यातला भागाचा आणि सिटीचा. आणि तेच तर महत्त्व आपण विसरतोय हळूहळू. हे आपल्याला जेव्हा आपण त्या क्षणी त्या ठिकाणी जातो ना, तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व कळतं. माझं बालपण तर खेडेगावाचंच, त्याच्यामुळे मला आठवतं की मी कशी गावभर फिरायचे, झाडाखाली दगडं मारून बोरं खायचे, विलायती चिंचा दगडं पाडून खायचो आम्ही. परत आपल्या आंबट चिंचा त्या आठवतात मला. करवंद तर माझ्या गावी नव्हते, पण मला आठवतं की दिवसभर मी त्या निसर्गरम्य वातावरणात किती रमायचे. आणि ते दिवस खरंच किती साधे सरळ होते. आता जशी जशी मोठी होत चालली आहे तसं तसं बदलत्या युगाप्रमाणे लोक पण कशी बदलतात, तर ह्या गोष्टींचे अनुभव आपल्याला मोठं झाल्यावरच कळतात. पण तेव्हा तर आपण मासूम असतो आणि ह्या दुनियादारीशी आपल्याला लहानपणी काहीही घेणं देणं नसतं. आपण खूप दूर असतो ह्या सगळ्या गोष्टींपासून. आज पण मी अशी गावी जाते ना, तेव्हा नकळत पुन्हा त्या बालपणात हरवून जाते. मला त्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात ज्या मी बालपणात एकटीने अनुभवलेल्या आहेत. माझ्यासाठी खरी लक्झरी म्हणजे मोठमोठ्या हॉटेल्समध्ये राहणं किंवा महागड्या गोष्टी, गाड्या बिलकुल नाही. माझ्यासाठी लक्झरी म्हणजे गावची शांतता, मोकळी हवा, हिरवागार निसर्ग, चुलीवरचं गरमागरम जेवण आणि मळ्यातल्या सगळ्या त्या छोट्या छोट्या गोष्टी. ह्यामध्येच माझं म्हणजे खरं श्रीमंतपण आहे आणि त्यातच मी ते लक्झरी लाईफ फील करते. कारण ह्या गोष्टी माझ्या मनाला खूप जवळच्या आहेत आणि हाच माझ्यासाठी खरा-खुरा आनंद आहे. मला नाही माहिती का, पण मी जेव्हा पण काजवे बघते ना, मला बार्बीच्या त्या जादुई दुनियेची आठवण होते आणि मी कनेक्टेड आहे स्टिल त्याच थिंगला घेऊन. त्याचं रिझन पण काजवे आहेत, कारण त्या चमचमत्या दुनियेची आठवण मला काजवेच करवून देतात. कारण मी जेव्हा शाळेत होते तेव्हा मी बार्बीचं कार्टून खूप बघायचे आणि त्या सुंदर चमचमत्या जगात हरवून जायचे. म्हणजे मी जेव्हा पण बघायचे त्याच्यानंतर पण मी हरवलेली असायचे, त्याचबद्दलचे थॉट्स असायचे आणि मे बी तेव्हापासूनच मी खूप बिलीव्ह करायला लागले युनिव्हर्सल थिंग्स, मॅजिक, स्पार्क. आणि मी खूप त्याच्यामध्ये हरवलेली असते. स्टिल मी अजून पण माझ्यात कुठे ना कुठे बालपण आहे, लहानशी मी आहे, जे माझ्या नवऱ्याला खूप चांगलं माहिती आहे आणि त्याने ते खूप टिकवून ठेवलं आहे. जेवण बनवायचं सामान घेऊन चाललो आता आम्ही. तो आहे स्पॉट, पुढे जाऊ. हे सामान माझे पण फोन असतील सगळे. असं खोद ना त्याला. माहित आहे नाही ग, हे पण तो पण. ऐक ना, चहाचं दे ना चिनुपट. चहाचा कशाला दे, पातेला? ते काळच पातेलं आहे, ते काळच पातेलं आहे. अगं तुला घासायला तर चहा, पहिले चहा बनवायचा.
घ्यायचं का तसंच मग याचं? हा घे. तर आजही मी त्यातच हरवलेली असते आणि आताही हजारो काजवे एकत्र चमचमताना दिसतात आणि अगदी तसंच काहीतरी मला फील होतं नेहमी. मलाच नाही राहिलं मी ते पहिल्यापासून. कधीच मिस करत नाही, मी जातेच जाते. जर मी पुन्हा त्या जादुई दुनियेत पोहोचले असं मला वाटतं. आणि मग आम्ही एन्जॉय पण करतो, जसं की तुम्ही व्हिडिओत बघताय. आम्ही खाणं पिणं सगळं घेऊन आणि खास मजा करायला गेलेलो असतो. दाखवलं तुम्ही काय म्हटले, तुम्ही काय म्हटले, तू घरून काही लागलं तर त्याला येतो. वातावरण तुम्ही बघताय, कुलू मनालीवाला फील येतो. खरं तर फक्त इथे बर्फाची कमी असते, इतकं थंडगार हवा आणि सगळं असतं. आणि मागच्या वर्षी पण मी काजवांचा व्लॉग बनवला होता, तो अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे. तो पाहिला नसेल तर नक्की बघा. आणि हा नवीन व्लॉग खास तुमच्यासाठी बनवला आहे. विचार केला घर बसल्या तुम्हाला काजव्यांचं दर्शन करवावं, कारण की काजवा अशी गोष्ट आहे ना, ती आता दिसेनाशी झाली आहे, खूप रेअरली बघायला भेटतात. आणि आता म्हणजे ते असं आहे की काय बोलतात त्याला, मराठीत एक शब्द आहे, हा आठवलं, आपरूक जिन्नस, जे आपरूक आहे, नाही बघायला भेटत जास्ती. जिजाजींचा हट्ट होता तुमचा लाईव्ह रील बघायचा आहे दोघांचा, कॉमेडी काहीतरी करा. तर मग मसाला भात चालला होता आणि मग आम्ही एंटरटेन करत होतो आमच्या दीदी जिजूंना. तर हे असं काहीतरी कंटेंट चालू होतं आमचा, कॉमेडी, आणि त्यात खूप रिअलिस्टिक बनून गेलं ते. खूप हसत होते सगळे, खूप धमाल केली. आणि खरंच फॅमिलीसोबत ना असं जायला पाहिजे वर्षातून एकदा दोनदा तरी. खूप छान वाटतं, म्हणजे आपलं जे लाईफमधला स्ट्रेस असतो ना, तो खूप गायब झाल्यासारखाच वाटतो. तेवढे क्षण तरी फॅमिलीसोबत बेटर फील होतात, म्हणजे आपण स्ट्रेस फ्री असतो त्या क्षणाला. माती लावून तर हे मिस नाही करायला पाहिजे. माझ्या पळायचं रात्रीची गाड्या आम्ही लहान होतो तेव्हा असंच पळायचं. कपडे काढून कपडे कुठे भेटत होते? असं जर पळायला तर कोणी काही नाव नको बा. शोलेची टाकी पाहिली का शोलेची? सो आम्ही जिथे आहोत आत्ता, तिथलं नेचर बघताय, सनसेट बघताय तुम्ही. गाईज आता मी जिथे आली आहे तिथे मी काय फील करते मी तुम्हाला वर्ड्समध्ये नाही सांगू शकत आहे. म्हणजे सुकून, सुकून जो शब्द आहे त्याचा खरा अर्थ आहे ना, अशा नेचरमध्ये आल्यावरच कळतो. आणि आज मी असा सनसेट बघितला आहे की मी तुम्हाला शब्दांमध्ये नाही सांगू शकत आहे. मला असं वाटतं की मी बोलून सांगण्यापेक्षा मी तुम्हाला डिरेक्टली दाखवते. तसं बघायला गेलं तर तुम्हाला सनसेट नाही दिसणार आहे, पण एक झलक मी दिल्यानंतर तुम्हाला अंदाज येईनच की मला नक्की काय बोलायचं. लाईफमध्ये जर का तुम्हाला स्वतःला अनुभवायचं असेल ना आणि स्वतःला फील करायचं असेल खऱ्या अर्थी, तर तुम्ही अशा नेचरमध्ये यायचं. मी तुम्हाला शब्द देते की तुम्हाला तुमचा आतला आवाज ऐकायला येईल आणि आतनं तुम्ही स्वतःला फील व्हाल. म्हणजे मी काय फील करते ना, मला तुम्हाला शब्दांमध्ये नाही सांगता येते, पण मी जे बोलायचं ट्राय करते ह्याच्यावरनं तर तुम्हाला समजेलच की नक्की मला काय म्हणायचं आहे. इतकं छान वाटतं, इतकी शांती आहे. रोजच्या कामातून, रोजच्या धावपळीच्या जीवनातून आपण हे स्वतःसाठीचे जे सुंदर क्षण आहेत हे जगायचंच विसरतो. हे नेचर, हे सगळं फिलिंग, हे सगळं आपण घेणं विसरतो. आणि खरंच असा टाईम काढून, स्वतःकरता टाईम काढून जेव्हा आपण फॅमिलीसोबत असं कुठेतरी येतो ना नेचरमध्ये,
जे खरं आपल्याशी जुडलं गेलेलं आहे त्याचकडे आपण दुर्लक्ष करतो आणि ते जगणं विसरून जातो आणि आपण स्वतःला भेटू नाही शकत. जेव्हा पण आपण अशा वातावरणात येतो तर आपण स्वतःला भेटतो असं काही आज मी फील करते. तसं तर मी नेहमीच हे सगळं एक्सपिरियन्स करत असते, पण आज मला मनापासून तुमच्याशी बोलायची इच्छा झाली. आणि तुम्ही बघताय बोलता बोलता लाईट गेलाय. म्हणजे जेव्हा सनसेट होता तेव्हा मी फक्त बघत बसले आणि नंतर मला सुचलं की मी तुम्हाला सुद्धा दाखवायला पाहिजे, की जेणेकरून तुम्ही पण स्वतःसाठी टाईम काढून कुठेतरी नेचर फील करायला पाहिजे. कारण नेचर आणि आपण जुडले गेलेलो आहोत, तर तो टाईम आपण दिलाच पाहिजे. 12-1 वाजेपर्यंत काही अडचण नाही. मेन स्वयंपाक झाला आपलं सगळं. आता वडे काही भूक लागली का तुम्हाला? प्रोटेक्शन आहे का बाई ते? हा पाम ऑइल चांगलं असतं ना. बाजूला करायचं आहे मला किती दिवसाने पेटावर तिकडून कसं पेटवायचं? गोल फिरव इकडे माझ्याकडे. विशालकडे अंग्याशी कोणती शी? खानदेशी. बरोबर ऐकलं. मी बरोबर उत्तर दिलं. मला काय वाटतं सांगू? 1 0 0 मग आणि पुढं आणि पुढं लहान पोराची बघा ना, पाठवून देऊ दाखवून देऊ. काय वेगळंच नाव आहे ना. बघाव खा आता. पळाव पळा ना. कुठं ऐकलं का? कुठं ऐकलं? हा आयला चिनू, तू भांडे घसती, सगळेजण तुला पाहायला आले. हा. हो एवढा होता मुलगा. आई किती वाजले? हे काय इकडे पाणी आहे? घे ना पुष्पी. ओह 8 वाट. हा हे बास काय बस जर कोणी रे ते केलं? गणू मामाच तर नाही. यायचं बोट चाचू. असं असतो? खाली 50 आला म्हणतो. कसला हे बघ लाईट का बरं लागून राहिलं याचा? अहो बंद करतो तर. चालू केलं. इथं पण आहे एक काजवा. अगं आता लाईट लाव. तुझ्या इथं पण आहे आता काजवा. लाईट लाव ना पटकन. कसं काय? Please, please. हे काय? चालतं लाव. गाईज आता मी अशा स्पॉटवर आली आहे जिथे अनलिमिटेड काजवे आहेत. आणि आता तुम्ही बिलीव्ह नाही करणार, माझ्या इथे मी जिथे आता उभी आहे एक्झॅक्ट माझ्या मागे ढेर सारे पूर्ण म्हणजे झाडावर जितकी पानं नसतील तितके काजवे आहेत. तुम्ही इथे बघू शकता, तुम्ही दिसताय इथे सगळे काजवे आहेत. इवन इकडे पण पूर्ण काजवे आहेत. आता आपण जिथे पण जाणार आहोत त्या प्रत्येक झाडावर अनलिमिटेड काजवे आहेत. या साईडला बघितलं तरी काजवे बघायला दिसणार. फक्त आणि फक्त काजवेच काजवे आहेत. आणि मला किती पण वेळ बघायला लावलं तरी मी अशी बोर नाही होणार. मेन म्हणजे काजवा म्हणजे काय? काजवा म्हणजे फायर वरती किती काजवे जुळल. फायर फ्लाय. हा ओव्हर चित्त झाला जायला. पाना. याचा आवाज एवढा नाजूक का बरं आहे?
बापाचं कसं नाही तरी पण नाही खूप नाजूक आहे यांचं. बबलूच्या पोराचं याच्यापेक्षा माझा कुठं बारीक आहे. ते भारी हा, घे बोलतात. बघ. हा? बरं का? ते भारी बोलतात ते पण. मोठा किडा आला